अखंड भारताचा ऐतिहासिक प्रवास। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अखंड भारताबद्दल, म्हणजे वैदिक पौराणिक काळापासून 1947च्या फाळणीपर्यंत भारतीय उपखंडाच्या एकीकरण आणि विघटनाची कथा। खरंच प्राचीन काळात संपूर्ण उपखंडावर एकसंध साम्राज्य होतं का? किती टप्प्यांमध्ये हे एकत्रित झालं आणि कोणत्या कारणांनी हे विभागलं गेलं? आपण कालक्रमानुसार महाभारत काळापासून मौर्य, गुप्त, सुलतानत, मुघल आणि इंग्रजी काळापर्यंतच्या ऐतिहासिक घटनाक्रमांचा मागोवा घेऊ। तसंच त्या घटना अधोरेखित करू ज्या अखंड भारताच्या विघटनास कारणीभूत ठरल्या। चला तर मग या साहसी ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण नकाशे आणि स्रोतांच्या मदतीने समजून घेऊया की अखंड भारत हे नाव इतिहासात कसे गुंफले गेले। जम्बूद्वीपावर वैदिक पौराणिक दृष्टिकोन। प्राचीन भारतीय ब्रह्मांडशास्त्रानुसार पृथ्वीचे सप्तद्वीपांमध्ये म्हणजे महाद्वीपांमध्ये विभाजन केले गेले आहे, ज्यामध्ये जम्बूद्वीप केंद्रस्थानी आहे। जम्बूद्वीपाच्या मध्यभागी सुवर्णिम मेरू पर्वत आहे आणि त्याच्या चारही बाजूंना मंदराचल म्हणजे पूर्व, गंधमादन म्हणजे दक्षिण, विपुल म्हणजे पश्चिम आणि सुपार्श्व म्हणजे उत्तर हे उंच पर्वत आहेत। येथे मोठ्या प्रमाणात जम्बू म्हणजे जांभूळ वृक्ष असल्यामुळे याचे नाव जम्बूद्वीप पडले। जम्बूद्वीप चारी बाजूंनी लवणसागराने वेढलेले आहे आणि यातून जम्बू नदी नावाची एक पवित्र नदी वाहते असे वर्णन आहे। जम्बूद्वीप 9 खंडांमध्ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये इलाव्रत म्हणजे मध्य, भद्राश्व, किंपुरुष, हरिवर्ष, केतुमाल, रम्यक, उत्तर कुरु, हिरण्यमय आणि भारतवर्ष यांचा समावेश आहे। या वर्षांमध्ये फक्त भारतवर्षच मृत्यूलोक मानले गेले आहे। पुराणांनुसार भारतवर्ष हिमालयाच्या दक्षिणेस आणि महासागराच्या उत्तर भागात वसलेली 7 पर्वतीय शिखरांनी युक्त एक प्रमुख धर्मभूमी आहे, म्हणूनच यास यज्ञधर्माची कर्मभूमी असेही म्हटले गेले आहे। विष्णू पुराणात स्पष्टपणे नमूद केले आहे की जम्बूद्वीपामध्ये यज्ञधर्माचे प्राबल्य असल्यामुळे भारतवर्ष हा सर्वोत्तम खंड मानला गेला आहे, तर इतर द्वीप फक्त भोगभूमी म्हणून ओळखले जातात। महाभारतातही जम्बूद्वीपाचा उल्लेख आहे। उदाहरणार्थ असे म्हटले आहे की श्रीकृष्णांनी इलाव्रत वर्षात जाऊन देवतांवर विजय मिळवला होता। या ग्रंथीय माहितीच्या आधारे जम्बूद्वीपाला आध्यात्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्वही प्राप्त झाले आहे। ऐतिहासिक अभिलेखांमध्येही जम्बूद्वीपाचा उल्लेख आढळतो। सम्राट अशोकाने आपल्या लघुशिलालेखात आपल्या राज्याला जम्बूद्वीप असे संबोधिले आहे। प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये बृहत्तर भारताला बहुधा जम्बूद्वीप म्हटले गेले आहे, जेथे या उपखंडाचा विस्तार मानला जात होता। याच वेळी पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की भारतवर्षामध्येच 4ही युगांची उत्पत्ती होते। यामुळे अखंड भारत संपूर्ण भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक एकात्मतेच्या संकल्पनेस बळ मिळते। महाभारत व पौराणिक काळ। प्राचीन हिंदू महाकाव्य महाभारतामध्ये नमूद आहे की भगवान भरत यांच्या नावावरूनच भारत हे नाव पडले। महाभारताच्या मते भरत हे एक महान राजे होते आणि त्यांचा वंश भरतवंश म्हणून ओळखला जातो, जो पुढे संपूर्ण उपखंडाचे प्रतीक बनले। या पुराणांमध्ये भारतवर्ष हेही शब्द आढळतात, ज्याचा अर्थ उपखंड असा होतो। विष्णू पुराणात सांगितले आहे की भारतवर्ष हे हिमालय आणि महासागर यांच्या दरम्यान विस्तारित भूमी आहे, म्हणजेच प्राचीन दृष्टिकोनात ही सीमा संपूर्ण दक्षिण आशियाला सामावून घेणारी होती। महाभारत काळात संघराज्यांची रचना होती, जसे की कुश, पांडव, कौरव इत्यादी, जे भौगोलिकदृष्ट्या विभागले गेले होते पण सांस्कृतिक एकता होती। त्या काळातील मध्यवर्ती नकाशे आज उपलब्ध नाहीत, परंतु महाभारतकालीन घटनाक्रम डिजिटल आरेखांच्या माध्यमातून समजावून सांगता येतो। उदाहरणार्थ कुर्मक्षेत्र किंवा हस्तिनापुराचे वर्णन, दृश्य सूचना या भागात महाभारताची प्राचीन दृश्यकला किंवा पुराणातील आरेख दाखवले जाऊ शकतात। या काळात अखंड भारतासारखे राजकीय एकसंध राज्य अस्तित्वात नव्हते, पण सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून मात्र संपूर्ण भारत एकसंघ मानले जाऊ लागले होते। भारतवर्ष या संकल्पनेने भविष्यातील महान साम्राज्यांसाठी पाया घातला। मध्यकालीन भारतात दक्षिणी साम्राज्यांची भूमिका। दक्षिण भारतातील समृद्ध साम्राज्ये चोल, काकतीय, होयसळ, पांड्य आणि नंतरचे विजयनगर साम्राज्य। उत्तर भारतात जिथे एकीकडे मुघल आणि सल्तनती सत्ता संघर्षात गुंतले होते, तिथे दक्षिण भारतात अनेक समृद्ध, शक्तिशाली आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित साम्राज्यांचा उदय होत होता। यामध्ये सर्वात प्रमुख होती चोल, काकतीय, होयसळ, पांड्य आणि नंतरचे विजयनगर साम्राज्य। चोल साम्राज्य 9व्या ते 13व्या शतकात
तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि श्रीलंकेपर्यंत विस्तार करत एक सामुद्रिक साम्राज्य उभे केले. राजा राजराज चोल आणि त्यांचा पुत्र राजेंद्र चोल प्रथम यांनी नौदलाच्या बळावर बंगालच्या उपसागरात, मलय द्वीपसमूहात आणि इंडोनेशियापर्यंत विजय मिळवले. चोलांचे प्रशासन, ग्रामपंचायती आणि मंदिराधारित सामाजिक रचना अत्यंत संघटित होती. चोलांनी बांधलेले बृहदेश्वर मंदिर आजही त्यांच्या स्थापत्य कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे. काकतीय वंश 12व्या ते 14व्या शतकात आंध्र प्रदेशातील वारंगल भागात उदयास आला. रुद्रमादेवी आणि प्रतापरुद्र यांसारख्या शासकांनी तेलुगू संस्कृतीस बळ दिले. काकतीयांनी किल्लेबंदी, जलसंधारण आणि व्यापार जाळ्यांच्या विकासात मोठी भूमिका बजावली. होयसळ साम्राज्य 11व्या ते 14व्या शतकात कर्नाटकामध्ये होते आणि भारतीय स्थापत्याच्या इतिहासात त्यांच्या भव्य मंदिरांमुळे प्रसिद्ध आहे. बेलूर आणि हालेबिडू येथे उभे केलेले होयसळशाहीतील मंदिरे जसे चन्नाकेशव मंदिर हे दगडावरील कोरीवकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पांड्य वंश तामिळनाडूच्या दक्षिणेकडे चोलांच्या समकालीन होते आणि त्यांनी व्यापार, मोत्यांचा व्यवसाय आणि सागरी व्यापारात अग्रणी स्थान मिळवले. विजयनगर साम्राज्य 1336 ते 1646 यांनी दक्षिण भारतात प्रथमच एक सशक्त हिंदू साम्राज्य स्थापन केले. हरिहर आणि बुक्का यांनी हे साम्राज्य स्थापले आणि कृष्णदेवराय यांच्या काळात याने चरमवैभव प्राप्त केले. हे साम्राज्य कला, युद्धनीती, मंदिर निर्माण आणि सांस्कृतिक संवर्धनाचे केंद्र होते. हम्पीचे वास्तुकला वैभव याचे साक्षी आहे. या सर्व साम्राज्यांनी केवळ दक्षिण भारताची अखंडता आणि ओळख मजबूत केली नाही, तर अखंड भारत या वैचारिक भावनेला जिवंत ठेवले, ज्यात भारतवर्षाला एक सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय एकक मानले जात होते, जरी भौगोलिकदृष्ट्या विभागले असले तरी. मौर्य साम्राज्य सुमारे इसवी पूर्व 321 ते 185. मौर्य साम्राज्याचा नकाशा दर्शवतो की त्यांनी संपूर्ण उपखंडाचा किती मोठा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. बाबासाहेब चंद्रगुप्त मौर्य यांच्या नेतृत्वाखाली मौर्य वंशाचा उदय झाला. चंद्रगुप्ताने तत्कालीन नंदवंशाचा पराभव करून मगध म्हणजे आजचा बिहार येथे पहिले मौर्य राज्य स्थापन केले. प्राचीन ग्रीक इतिहासकार प्लुटार्क आणि जस्टिन यांच्या मते चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतावर विजय मिळवला होता. मौर्य साम्राज्याने संपूर्ण उत्तर, मध्य आणि पूर्व भारत एकत्र आणले. इतकेच नव्हे तर सिंध आणि मध्य एशियाच्या काही भागांपर्यंत आपला प्रभाव पसरवला. चंद्रगुप्तानंतर सम्राट अशोक मौर्य सुमारे इसवी सन पूर्व 269 ते 232 यांनी आक्रमक विस्तारानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसेचे धोरण स्वीकारले. ऐतिहासिक शिलालेखामध्ये अशोकाच्या विशाल साम्राज्याला भारत असे म्हणून संबोधले गेले आहे. या काळात प्रशासन एक केंद्रीकृत यंत्रणेद्वारे चालवले जात होते, ज्याची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आजचा पटणा होती. मौर्य साम्राज्य हे पहिले होते ज्याने भारतीय उपखंडाला एका राजकीय संरचनेत गुंफले. तथापि अशोकनंतर मौर्य साम्राज्य हळूहळू कमजोर झाले. सुमारे इसवी सन पूर्व 185 मध्ये मौर्य वंशाचा अंत झाला आणि प्रांत पुन्हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागली गेली. यामागील कारणे होती भ्रष्टाचार, प्रशासनातील, सैनिकातील असंतोष आणि बाह्य आक्रमणे. यानंतर भारत पुन्हा अनेक स्वतंत्र राज्यांमध्ये विखुरले. गुप्तांच्या पतनानंतर उत्तर भारतात राजपूत आणि प्रादेशिक साम्राज्यांचा उदय झाला. गुप्त साम्राज्य सुमारे इसवी सन 320 ते 550. गुप्त साम्राज्याचा नकाशा दर्शवतो की त्यांची सत्ता उत्तरी, मध्य आणि पश्चिम भारतापर्यंत विस्तारलेली होती. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर 3ऱ्या शतकात अनेक प्रादेशिक राजवटी उदयास आल्या. सुमारे इसवी सन 320 मध्ये चंद्रगुप्त प्रथम यांनी त्यांच्या पराक्रम आणि राजकीय कौशल्याने उत्तरेत गुप्त वंशाची स्थापना केली. त्यांचे उत्तराधिकारी समुद्रगुप्त यांनी अपूर्व विजय मिळवत सागरपार भागांपर्यंत पोहोचले आणि जवळपास संपूर्ण उत्तर भारत एकत्र केले. त्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय यांनी गुप्त साम्राज्याचा विस्तार पश्चिम आणि दक्षिणेकडे केला. गुप्त युगाला भारतीय इतिहासाचा सुवर्णयुग मानले जाते. या काळात कला, साहित्य, विज्ञान आणि गणितात अद्वितीय प्रगती झाली. संस्कृतचा वापर सांस्कृतिक एकतेसाठी मोठ्या प्रमाणात झाला. तथापि 6व्या शतकात मध्य आशियातून आलेल्या व्हाईट हून म्हणजे हूण यांच्या सातत्याने होणाऱ्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्याची शक्ती कमजोर करायला सुरुवात केली. हे आक्रमणे राज्याच्या आर्थिक संसाधनांवर आघात करत राज्याला तुटण्याच्या टोकावर नेत होते. अखेरीस गुप्त साम्राज्य कोसळले आणि भारत पुन्हा छोट्या छोट्या राज्यांमध्ये विखुरले. गुप्तांच्या पतनानंतर उत्तर भारतात राजपूत आणि प्रादेशिक साम्राज्यांचा उदय झाला. भारताचे ऐतिहासिक विभाजन. मध्ययुगीन आक्रमणे व इस्लामिक सल्तनतींच्या आगमनानंतर भारताचे विभाजन सुरू झाले. मध्ययुगीन आक्रमणे व सल्तनतींचा उदय.
गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर भारताच्या इतिहासात परकीय आक्रमणांची मालिकाच सुरू झाली. 7व्या शतकात अरब आक्रमणानंतर 11व्या शतकात महमूद गझनी 997 ते 1030 याने भारतावर स्वारी केली. महमूद गझनीने हिंदू मंदिरांचे व नगरांचे अनेक वेळा लूटमार केली. इतिहासकारांनुसार त्याने सोमनाथ मंदिरासह मथुरा व इतर मंदिरे 17 वेळा लुटली. या लुटीमुळे भारताची सांस्कृतिक व आर्थिक संपत्ती मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. 1192 मध्ये मोहम्मद गोरीने पहिला तराईंचा युद्ध लढवून राजस्थानचा राजा पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला आणि दिल्लीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर गुलाम वंशातील मुस्लिम सेनापतींनी दिल्लीमध्ये सल्तनतीची स्थापना केली. दिल्ली सल्तनत 1206 ते 1526 ने उत्तर भारतावर राजवट चालवली. या काळात मुख्य वंश होते गुलाम, मामलुक, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी. त्यांच्या राजवटीमुळे उत्तर भारतात इस्लामचा प्रभाव वाढला. दिल्ली सल्तनतचे साम्राज्य मोठे असले तरी दक्षिण व पूर्व भारतात अनेक हिंदू राज्यांनी आपली स्वायत्तता कायम ठेवली. 1398 मध्ये मध्य एशियातील आक्रमणकर्ते तिमूर याने दिल्लीवर आक्रमण करून सल्तनत अधिक दुर्बल केली. नंतर बंगाल, गुजरात, माळवा, तुघलकाबाद इत्यादी ठिकाणी स्वतंत्र मुस्लिम सल्तनती उदयास आल्या. मोगल साम्राज्य 1526 ते 1857. मोगल साम्राज्याचा सुमारे 1707चा नकाशा दाखवतो की हा साम्राज्य जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर पसरले होते. 1526 मध्ये बाबरने पानिपतचा पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीला पराभूत करून मोगल साम्राज्याची स्थापना केली. बाबरनंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या सम्राटांनी मोठ्या प्रमाणात विस्तार केला. औरंगजेबाच्या काळात सुमारे 1707 मोगल साम्राज्य शिखरावर होते. या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण उपखंडभर झाला होता. अकबरचे अधिपत्य हिमालया ते दक्षिण भारतातील पर्वतांपर्यंत होते. मोगल काळात कला, स्थापत्य व प्रशासनिक एकता यांचा उत्कर्ष झाला. लाल किल्ला, ताजमहल, फारसी कुंदनकला याची उदाहरणे आहेत. 18व्या शतकात औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य खचू लागले. दक्षिणेत मराठ्यांचा उदयाने व इतर प्रदेशीय उठावांनी मोगलांना आव्हान दिले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारख्या युरोपियन कंपन्यांनी स्थानिक राजांशी युती करून आपली सत्ता स्थापन केली. मराठा साम्राज्य आणि पेशवा युग एक सुवर्ण अध्याय. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा मोगल साम्राज्य ढासळत होते तेव्हा दक्षिण भारतातून एक नवी शक्ती उदयास आली, मराठा साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने व शौर्याने या साम्राज्याची पायाभरणी झाली. पुढे पेशव्यांच्या नेतृत्वात या साम्राज्याचा विस्तार झाला. पेशवे जे प्रारंभी पंतप्रधान म्हणून होते ते पुढे मराठा सामर्थ्याचे केंद्रबिंदू बनले. बालाजी विश्वनाथ, नानासाहेब बाजीराव प्रथम यांसारख्या पेशव्यांनी दिल्लीपर्यंत मराठ्यांचा ध्वज फडकवला. हे युग केवळ सैनिकी विजयांचे नव्हते तर धोरण, मुत्सद्दीपीय प्रशासन व सांस्कृतिक जागृतीचेही होते. ब्रिटिश राज आणि भारताचा विभाजन 1857 ते 1947. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिश सत्ता भारतात स्थिर झाली. ब्रिटिश राजने संपूर्ण भारतीय उपखंडावर आपला अंमल प्रस्थापित केला. तेव्हा सध्याचा श्रीलंका म्हणजे शिलॉन, बर्मा व आदन हे भूभागही ब्रिटिश भारतात सामील होते. ब्रिटिशांनी महसूल व्यवस्था, रेल्वे, कायदे अशा गोष्टींनी भारतात एकसंधता निर्माण केली, पण त्याचवेळी फोडणीकारे धोरणही वापरले. शेवटी 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्यता मिळाली आणि तो 2 भागात विभागला गेला, हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान. या विभाजनात पंजाब व बंगालचा फाळणी विशेषतः वेदनादायक ठरली. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या फाळणीने अखंड भारताचे राजकीय अस्तित्व समाप्त झाले. भारत आणि पाकिस्तान 2 स्वतंत्र राष्ट्रे झाली. 1971 मध्ये पाकिस्तानच्या पूर्व भागापासून बांगलादेश तयार झाला. भारताचे प्रमुख विभाजन. ऐतिहासिक पुनरावलोकन. ब्रिटिशांच्या राजवटीनंतर आणि 1947च्या भीषण फाळणीनंतरही भारताच्या भौगोलिक सीमा अनेकदा बदलल्या. अखंड भारत ही संकल्पना महाभारत व विष्णुपुराण यांसारख्या ग्रंथांतून दिसते. ही फक्त एक भावनिक कल्पना नव्हती,
तर ऐतिहासिक सत्य होते. वेगवेगळ्या कारणांनी हा भूभाग वेगळा झाला, पण सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो भारतवर्षाच्या चेतनेत गुंफलेला राहिला. भारताचे प्रमुख विभाजन. ऐतिहासिक पुनरावलोकन. ब्रिटिशांच्या राजवटीनंतर आणि 1947च्या भीषण फाळणीनंतरही भारताच्या भौगोलिक सीमा अनेकदा बदलल्या. अखंड भारत ही संकल्पना महाभारत व विष्णुपुराण यांसारख्या ग्रंथांतून दिसते. ही फक्त एक भावनिक कल्पना नव्हती, तर ऐतिहासिक सत्य होते. वेगवेगळ्या कारणांनी हा भूभाग वेगळा झाला, पण सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो भारतवर्षाच्या चेतनेत गुंफलेला राहिला. अफगाणिस्तान 1919. प्राचीन भारतातील गांधार व बल्ख या प्रदेशांना आजचे अफगाणिस्तान म्हणतात. हेच ते क्षेत्र आहे जिथून शकुनी आला होता आणि जिथे बौद्ध धर्माने आपली छाप सोडली होती. 870च्या आसपास अरब आक्रमकांनी या प्रदेशावर कब्जा मिळवला. 1919 मध्ये ब्रिटिश करारांतून अफगाणिस्तान स्वतंत्र झाला, पण त्याचे मूळ भारताशी घट्ट जोडलेले राहिले. नेपाळ व भूतान 1904-1907. हे राष्ट्र भारताच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी सदैव निगडीत राहिले. बुद्ध, शंकराचार्य व इतर संतांनी या ठिकाणी यात्रा केली. नेपाळला 1904, भूतानला 1907 मध्ये स्वायत्तता मिळाली. राजकीयदृष्ट्या हे स्वतंत्र असले तरी भाषा, धर्म व सणांच्या माध्यमातून भारताशी यांचे दृढ संबंध राहिले. म्यानमार वर बर्मा 1937. एकेकाळी म्यानमार हा ब्रिटिश भारताचा भाग होता, पण 1937 मध्ये प्रशासनिक दृष्टिकोनातून त्याला वेगळे करण्यात आले. 1948 मध्ये त्याला स्वतंत्रता मिळाली. बौद्ध परंपरा, व्यापार मार्ग व मणिपुरी संस्कृतीच्या माध्यमातून म्यानमार भारताचा अविभाज्य भाग होता. श्रीलंका 1948. रामायण काळात लंका म्हणून ओळखले जाणारे हेच श्रीलंका आहे. हिंदू ग्रंथांत आणि मंदिरात याचा उल्लेख अनेकदा येतो. 1948 मध्ये ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्यानंतर हे राष्ट्र म्हणून स्थापन झाले, तरी आजही रामायणाच्या कथा भारत व श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक सेतू म्हणून आहेत. पाकिस्तान 1947. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणामुळे आणि धार्मिक मतभेदांमुळे एक अशी फाळणी घडली ज्याचे दुःख आजही उरात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश झाले. या फाळणीमध्ये सुमारे 10 लाख लोक मारले गेले व 1.5 कोटींहून अधिक लोक विस्थापित झाले. हे इतिहासातील सर्वात मोठे व वेदनादायक स्थलांतर ठरले. पंजाब व बंगालची भूमी रक्तरंजित झाली आणि मानवतेला एक खोल जखम मिळाली. तिबेट 1951. तिबेटला बौद्ध धर्माची राजधानी मानले जाते आणि तो भारताच्या आध्यात्मिक सीमांचा विस्तार होता, पण 1951 मध्ये चीनने त्यावर कब्जा केला आणि दलाई लामा भारतात निर्वासित म्हणून आले. आजही धर्मशाळा येथे तिबेटी निर्वासित सरकार कार्यरत आहे. तिबेटचा धार्मिक व सांस्कृतिक संबंध अजूनही भारताशी जिवंत आहे. बांगलादेश 1971. पूर्व पाकिस्तानात बंगाली भाषेवर, संस्कृतीवर व ओळखीवर दडपशाही करण्यात आली. जेव्हा अत्याचार पराकोटीला पोहोचले तेव्हा भारताने मानवी कारणास्तव हस्तक्षेप केला. 1971च्या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला आणि 16 डिसेंबर रोजी बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. ही घटना केवळ दक्षिण आशियाच्या राजकारणातच नव्हे, तर भारताच्या नैतिक व रणनीतिक उन्नतीतही महत्त्वाची ठरली. जावा आणि सुमात्रा भारताची सांस्कृतिक सामुद्री द्वीप. जावा द्वीपावर माताराम साम्राज्य 8वी ते 10वी शतके आणि नंतर माजापहित साम्राज्य 13वी ते 15वी शतके उदयास आले होते. आजही येथे बोरोबुदूर आणि प्रांभवनांसारखी भव्य बौद्ध आणि हिंदू मंदिरे अस्तित्वात आहेत. जावाचे शासक आपली नावे संस्कृत पद्धतीने ठेवत असत, जसे की राजसंघराम, धर्मवर्मन, हयामवुरुक इत्यादी. रामायण आणि महाभारताच्या कथा आजही जावानीज भाषा आणि कलांमध्ये सजीव आहेत. माजापहित साम्राज्याने संपूर्ण इंडोनेशियाला एका छत्राखाली एकत्र केले होते आणि ते स्वतःला नुसांतर आर्य भारत म्हणजे भारतद्वीपांची संतती असे मानत होते. विशेष, आजही इंडोनेशियाचे राष्ट्रचिन्हात गरुड आहे, नोटांवर गणपती आहेत आणि रामायण नृत्यनाट्याला सरकारी मान्यता प्राप्त आहे. जावा आणि सुमात्रा भारताची सांस्कृतिक सामुद्री द्वीप. सुमात्रा द्वीपावर श्रीविजय साम्राज्य 7वी ते 13वी शतके स्थापले गेले होते. हे एक महासत्ताधारी सामुद्री साम्राज्य होते, ज्याची राजधानी पलेम्बांग येथे होती. श्रीविजय एक बौद्ध धर्माचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनले होते. तिथले शासक संस्कृतमध्ये प्रसिद्ध करीत होते. चीनहून येणारे बौद्ध भिक्षू प्रथम श्रीविजयमध्ये थांबत आणि नंतर नालंदा व भारतात येत.
1000 साली राजेंद्र चोलांनी सुमात्रावर मोहीम राबवून श्रीविजयवर विजय मिळवला, पण संस्कृतीच्या परस्पर आदानप्रदान त्यांनी कायम ठेवला. विशेष, श्रीविजय साम्राज्यावर संस्कृत भाषा, पाली ग्रंथ आणि भारतीय स्थापत्य शैलीचा खोलवर प्रभाव होता. हे भारताच्या सांस्कृतिक सामुद्री विस्ताराचे मुख्य द्वार होते. भारत आणि इराण एक सामायिक इतिहास. भारत आणि इराण दोघांचीही सभ्यता भारतीय मुळाची मानली जाते. इराण देखील अखंड भारताचा भाग होता का? राजकीय दृष्टिकोनातून नाही, पण सांस्कृतिक दृष्टिकोनातून होय. आर्यावर्त आणि एरियानम हे दोन्ही शब्द आर्य मुळातून उद्भवलेले आहेत. इराणचे प्राचीन नावच एरियानम होते, ज्याचा अर्थ आर्यांची भूमी असा झाला, जसे भारतात आर्यावर्त म्हटले गेले. दोन्ही क्षेत्रांची प्राचीन भाषा संस्कृत भारत आणि अवेस्ताई इराण एकाच भाषा कुटुंबातील आहेत, ज्यांना आजकाल इंडो इराणियन भाषा असे म्हटले जाते. भारतातील संस्कृती आणि इराणी संस्कृती. वैदिक आणि पारशी धर्मातील साम्य. वैदिक धर्म आणि पारशी धर्म दोघांमध्ये अग्निपूजा, ऋचा आणि यज्ञ यांसारख्या संकल्पना समान आहेत. जिथे भारतात अग्निदेवाची पूजा केली जात होती, तिथे इराणमध्ये आतश पवित्र मानले जात होते. झरथुष्ट्रच्या धर्मातही कर्म, सत्य आणि धर्म यांसारखे सिद्धांत होते, जे वैदिक भारताशी मिळते जुळते होते. मोगल आणि इराणी प्रभाव. मोगल साम्राज्यात म्हणजे 16व्या शतकापासून फारशी भाषा, कला आणि स्थापत्य भारतीय दरबारांमध्ये प्रमुख झाले. फारशी ही भाषा भारतात अकबरापासून औरंगजेबापर्यंत अधिकृत भाषा होती. ताजमहल, चित्रशैली, दरबारी शिष्टाचार यामध्ये इराणी प्रभाव स्पष्टपणे दिसतो. अखंड भारत फक्त त्या भूभागांबद्दल बोलत नाही जे प्राचीन भारताचे भाग होते, तर त्या संस्कृतींबद्दलही बोलतो ज्या कधी एकाच सामायिक सभ्यतेचा भाग होत्या. भारताची सांस्कृतिक सीमा आणि दक्षिण पूर्व आशिया. भारताची सांस्कृतिक सीमा आणि दक्षिण पूर्व आशिया. इतिहासात अखंड भारत ही संकल्पना केवळ भूगोलापुरती मर्यादित नव्हती, तर तिचा प्रभाव सांस्कृतिक साम्राज्याच्या स्वरूपात दक्षिण पूर्व आशियापर्यंत पसरला होता, ज्याला इतिहासकार ग्रेटर इंडिया किंवा महान भारत असे म्हणतात. थायलंड म्हणजे शांभूपुरा आणि अयुथ्या, कंबोडिया म्हणजे अंकोरवाट, इंडोनेशिया म्हणजे श्रीविजय आणि मजापहित, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम आणि फिलिपिन्सपर्यंत भारतीय संस्कृती, धर्म, भाषा आणि शासन व्यवस्था पोचली. थायलंडमध्ये आजही राजाचे नाव राम या अवतारावर आधारित असते. उदाहरणार्थ राम 10 आणि राजधानीचे नाव अयुथ्या या प्राचीन अयोध्येवर आधारित आहे. कंबोडियाचे अंकोरवाट मंदिर हे विष्णूंना समर्पित असलेले जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. इंडोनेशिया, जो आज जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे, तिथल्या राष्ट्रीय विमानाचे नाव गरुड आहे आणि नोटांवर गणपतीची छबी आढळते. बाली द्वीप आजही संस्कृत मंत्र, रामायण व महाभारत परंपरा जिवंत ठेवून आहे. हे सर्व प्रदेश कधी हिंद महासागरातील समुद्री व्यापार, चोल आरमारी शक्ती आणि बौद्ध प्रचारकांद्वारे भारताशी जोडले होते. 1000 वर्षांपूर्वीच या भागात संस्कृत, ब्राह्मी लिपी, मंदिर स्थापत्य, धर्म, बौद्ध व वैदिक आणि शासन व्यवस्था भारतातून पोचल्या. सुवर्णद्वीप या नावाने उल्लेखलेले हे भूभाग भारतवर्षाच्या सांस्कृतिक विस्ताराचे पुरावे आहेत. जरी आधुनिक राष्ट्रराज्यांची निर्मिती झाल्यावर हे देश भारतापासून राजकीयदृष्ट्या वेगळे झाले असले, तरी त्यांचा भूगोल, सण, नावे, स्थापत्य आणि ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आजही भारताची सांस्कृतिक छाया स्पष्टपणे दिसून येते. अखंड भारत शक्य आहे का? हा प्रश्न प्रत्येक युगात विचारला जातो. भारत पुन्हा एकत्र होऊ शकतो का? अखंड भारत ही संकल्पना आज एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रतिमा म्हणून जिवंत आहे. हे केवळ भौगोलिक एकता नसून ती वैदिक संस्कृती, सामायिक इतिहास, भाषा, सण आणि आध्यात्मिक वारशाची ती साखळी आहे जी संपूर्ण दक्षिण आशियाला एकत्र बांधते. आजच्या घडीला राजकीय सीमा, धार्मिक विविधता आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्दिगी ही कल्पना आदर्श ठरते. तरीही काही संस्था आणि विचारधारा याकडे लक्ष म्हणून पाहतात, ते शांततेच्या मार्गाने असो वा सांस्कृतिक एकीकरणाच्या माध्यमातून.
इतिहासात अनेकदा उपखंडाच्या मोठ्या भागांना एका साम्राज्याखाली एकत्र करण्याचा प्रयत्न झाला. महाभारतकालीन भारतवर्षाच्या संकल्पनेपासून मौर्य, गुप्त आणि मोगलांपर्यंत. मौर्यकाल आणि मोगल कालात भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वाधिक एकता होती. तरीही बाह्य आक्रमणे, अंतर्गत मतभेद, साम्राज्यांचे छोट्या राज्यांमध्ये विघटन या घटना इतिहासाच्या प्रवाहाला बदलत गेल्या. ब्रिटिश राजवटीने अनिवार्य एकता स्थापित केली, पण विभाजनाने अखंडता समाप्त केली. आज भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे भिन्न भिन्न देश आहेत, पण भाषा, संस्कृती, परंपरेमध्ये अनेक साम्य आजही भारतवर्षाला एकत्र बांधते. इतिहासाच्या या भव्य प्रवासातून आपण हे शिकतो की अखंड भारत ही संकल्पना एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मृती आहे, ज्यात एकता आणि विभाजन दोन्ही सामावलेले आहेत. भारताचा इतिहास अनेकदा तुटला, विखुरला, पण प्रत्येक वेळी तो एक विचार म्हणून टिकून राहिला. अखंड भारताचे स्वप्न कदाचित आजच्या सीमारेषांपलीकडे असेल, पण त्याची चेतना, संस्कृती आणि आध्यात्मिक शक्ती आजही सजीव आहे. जम्बूद्वीप आणि भारतवर्षाच्या कल्पना आपल्याला शिकवतात की भारत हा केवळ भूखंड नाही, तो एक संस्कार आहे, एक विचार आहे, एक भावना आहे, जो ना तुटतो ना लुप्त होतो. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू एका नव्या रंजक ऐतिहासिक विषयासह. नमस्कार. भारत माता की जय. वंदे मातरम.